सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी आनंद आणि उत्साह आज तुम्हाला जाणवेल. तुमच्या घरामध्ये देखील वातावरण चांगलं असणार आहे. प्रत्येक नवीन काम करत असताना त्याच्या कायदेशीर बाबी तुम्ही आधी नीट समजून घ्या. इथे तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यावा लागू शकतो. व्यवसायाच्या संदर्भामध्ये कोणाचा तरी सल्ला घेण्याची तुम्हाला आज गरज भासू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्यासाठी मेहनत आणि चिकाटी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात कारण दिवसाची सुरुवात व्यवसायाशी संबंधित अडचणी सोडवण्यातून होईल. लव्ह लाईफसाठी तुमचा दिवस ठीक असून घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक राहणार आहे. ऑफिसमध्ये टीमवर्कच्या मदतीनं तुम्ही एखाद्या कठीण समस्येचं समाधान शोधण्यामध्ये आज अगदी यशस्वी व्हाल. त्यामुळे तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचे लोक व्यवसायामध्ये काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना कशा आहेत ते ओळखायला हवं. कधीकधी दुसऱ्यांच्या मतानुसार वागणं देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तुमच्या कामाच्या ठिकाणी टीमवर्कच्या मदतीने एखाद्या कठीण समस्येचं समाधान शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरामध्ये सगळे तुम्हाला चांगले म्हणतील आणि आज तुम्ही घरातील सगळी पेंडिंग कामं मार्गी लावाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक असून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील. त्या संधी ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणं ही तुमची जबाबदारी आहे. जशी आकाशवाणी एकदाच होते त्याचप्रमाणे संधी देखील एकदाच मिळते. तिचा लाभ घ्या. नोकरी आणि व्यवसायामध्ये वातावरण अत्यंत सकारात्मक असेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक सगळ्यांना आज मदत करणार आहेत. मोठ्यांचा सल्ला घेणं ते तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचं ठरेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून काही काळासाठी तुम्ही दूर जाण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला छोटंसं कर्ज तुम्ही देऊ शकता. तुमचा दिवस दुसऱ्यांना आज मदत करण्यामध्ये जाणार आहे. एखाद्या कठीण समस्येवरती गेल्या काही दिवसांपासून तुम्ही समाधान शोधत होतात त्यामध्येच तुम्हाला आता तोडगा सापडेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही आज अनेक जबाबदाऱ्या पार पाडणार असून तुमची कामं अगदी व्यवस्थित पूर्ण होतील. घरामध्ये काही कामं खूप दिवसांनंतर जी पेंडिंग आहेत ती तुम्ही पूर्ण कराल. दुपारी प्रियजनांसोबत फिरायला जाण्याचा तुमचा प्लॅन होऊ शकतो. व्यवसायामध्ये कुठलाही धोका पत्करणं सध्या तरी बरं. कामामध्ये तुम्ही फोकस करा. तसेच प्रत्येक गोष्टीवरती बारकाईनं लक्ष ठेवा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा आनंद देणार आहे. तुमची जुनी देणी फेडण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. काही आवश्यक वस्तूंची खरेदी तुम्हाला करावी लागू शकते. खर्च करत असताना पाकिटावर फार ताण येणार नाही याकडे पहा. सध्या उपयोगी नसलेल्या गोष्टी खरेदी करण्याचं तुम्ही टाळा. तुम्हाला कामाच्या संदर्भामध्ये काही नवीन कल्पना सुचत असतील तर त्या तुम्ही लिहून ठेवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक आज खूप व्यस्त राहणार आहेत. तुम्ही कामामध्ये फोकस करा, तसेच घाई गडबड टाळा, म्हणजे चुका होणार नाहीत. एखादा जुना मित्र तुम्हाला अचानक भेटू शकतो. जर तो तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर आधी तुमच्या बचतीची स्थिती नीट तपासा. तसेच ज्या व्यक्तीला तुम्ही उधार देत आहात तो तुम्हाला कर्जाची रक्कम परत देईल का याची खात्री करून घ्या. ऑफिसचं तुमचं काम वाढलेलं आहे. फोन कॉल्स आणि ईमेल्सना उत्तर देणं यामध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस नोकरी असो किंवा व्यवसाय, कामामध्ये तुम्हाला चांगलंच यश मिळेल. तुमच्या घरातील मोठ्यांशी वाद घालणं तुम्ही टाळा. त्यांचा सल्ला ऐकणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्ही संयम ठेवा. ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार तुम्हाला आज मिळतील. एखाद्या क्रिएटिव्ह कामामध्ये तुमची अधिक रुची राहील. आवश्यक वस्तूंची तुम्ही आज खरेदी कराल. तुमचा संध्याकाळचा वेळ हा त्यामध्येच जाईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होऊ शकते. मात्र अतिउत्साहावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. सकाळपासूनच एखाद्या नवीन योजनेबद्दल तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह सापडेल. तुम्ही आज जे काही काम हाती घ्याल ते अगदी उत्साहानं पूर्ण कराल. प्रेमसंबंधांमध्ये नातं हे तुमचं अधिक मधुर होईल. तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडाफार आर्थिक लाभ घेऊन येतोय. तुम्ही आज सकारात्मक विचारानं पुढे जा. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून तुमच्या घरातील काम देखील तुम्ही आठवणीनं पूर्ण करा. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा मिळेल. यासोबतच अनुभव देखील मिळणार आहे, त्यामुळे दोन्ही महत्त्वाचं आहे. काम कोणतंही असो ते छोटं किंवा मोठं असं काही नसतं. एकदा तुम्हाला अनुभव मिळाला की पुढचा मार्ग तुमच्यासाठी सहज मोकळा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही आज स्वतःमध्येच रमून जाणार आहात. सामाजिक वर्तुळामध्ये तुमचा वावर आणि मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्यावरती आज टीका करतील, परंतु त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. तुम्हाला आता यश मिळालं नाही तरी घाबरू नका, कारण जो काही प्रयत्न तुम्ही करणार आहात त्याला यश मिळणार आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.